हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या लेक्चर सिरीजचं 5वं लेक्चर आहे आणि आपण या लेक्चर सिरीज मध्ये आज प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड मध्ये हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन बघणार आहोत. बेटा कोणती रिएक्शन बनणार आहे? तर हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन आहे सँडमियर्स रिएक्शन. तर अशा पद्धतीने दोन रिएक्शन काय करणार आहोत या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय. आता लक्ष दे बेटा, खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आता हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन काय बेटा? ज्या रिएक्शन मध्ये हॅलोजननी हॅलोजनला एक्सचेंज करून त्यापासून न्यू प्रोडक्ट तयार केलाय त्याला आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन असं म्हणतो. आणि हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन जे आहे बेटा, ज्यामध्ये ऍक्च्युअल जर पाहिलं तर काय होतं बेटा, दोन प्रकार पडतात. एक आहे तुमचं फिंकलस्टेन रिएक्शन आणि दुसरी आहे सॉर्ट्स रिएक्शन. कोणती आहे बेटा? फिंकलस्टेन रिएक्शन आणि दुसरी आहे सॉर्ट रिएक्शन. आणि फिंकलस्टेन रिएक्शनचा उपयोग करून तुम्ही अल्किल आयोडाइड तयार करतात, इनडायरेक्टली आयोडोनेशन. आणि दुसरी जी रिएक्शन आहे बेटा, ज्या रिएक्शनला आपण सॉर्ट्स रिएक्शन असं म्हणतो, ज्यामध्ये आपण अल्किल फ्लोराइड तयार करतो, यालाच आपण फ्लोरोनेशन पण म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनच्या दोन रिएक्शन आहे, ज्यामध्ये एक फिंकलस्टेन रिएक्शन आहे आणि दुसरी काय आहे? सॉर्ट्स रिएक्शन आहे. आता लक्षात घ्या बेटा, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट असे, दोन्ही ठिकाणी हॅलोजन तयार होणार आहे. आणि काय आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे, हॅलोजनलाच एक्सचेंज करून काय तयार झालाय? अल्किल हलाइड तयार झालाय. त्याला आपण म्हणतो बेटा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. परंतु इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अशी आहे की दोन्ही रिएक्शन मध्ये महत्वाची दुवा अशी आहे की रिएजंट जे यूज केलेले आहेत ते दोन्ही रिएजंट कसे बेटा? चेंज आहेत. काय तर रिएजंट चेंज येतं पण सबस्टेन्स कसा आहे? सेम आहे. सपोज माझ्याकडे या ठिकाणी लक्ष द्या बेटा, कोण आहे? माझ्याकडे या ठिकाणी R बॉन्ड Cl आहे, सेम R बॉन्ड Br आहे, म्हणजेच अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइड सेम. बघा बेटा, या ठिकाणी मी R बॉन्ड Cl घेतो, R बॉन्ड Br घेतो. ओके, आता दोघांचे सबस्टेन्स कसे येतात? सेम येतात. परंतु या ठिकाणी जो आपण रिएजंट यूज करणार आहोत तो रिएजंट कोण आहे बेटा? सोडियम आयोडाइड. म्हणजे कोण आहे? NaI आहे. कसा आहे तो? अल्कोहोलिक आहे. जनरली इथेनॉल मध्ये आहे. म्हणजेच NaI कशामध्ये आहे बेटा? इथेनॉल मध्ये आहे, अल्कोहोलिक आहे. आता लक्षात घ्या, इथं पण कोण घ्यायचा? NaI. आता या ठिकाणचा रिएजंट आहे सोडियम आयोडाइड. आता या ठिकाणी जे रिएजंट यूज केले जाणार आहेत ते रिएजंट कोण येतं? AgF आहे, Ag2F2 आहे, AsF3 आहे, SbF3 आहे. यायला बेटा लक्षात? हे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहेत आणि हे आपल्या लक्षात असले पाहिजे. या ठिकाणी दोघांमधला डिफरन्स पण दिसतोय, दोघांमधल्या रिएक्शन पण दिसणार आहेत, दोघांमध्ये फरक काय तो कळतोय आणि त्यामुळं आपला कॉन्सेप्ट इझिली काय होणार बेटा? सॉल्व्ह होणार आहे. तर लक्ष दे बेटा, सिंपल आहे. मग आता मी इथं काय घेतला? याच्यातला एक घेतला बेटा, काय घेतला? प्लस AgF. इथं पण काय घेतला? AgF घेतला. आता इथं जे आहे कॅटॅलिस्ट जो आहे तो कोण आहे बेटा? कॅटॅलिस्ट जो आहे तो असा आहे, इथला कॅटॅलिस्ट जो आहे तो आहे बेटा कोण? ऍसिटोन. कोण आहे? ऍसिटोन. बघा लक्ष दे इकडं, काय होईल रे तयार? इथं NaCl, NaBr. या ठिकाणी कोण आहे बेटा? AgCl, AgBr. आता इथं जो तयार होणार आहे तो असा बेटा, लक्षात घे, सेम कंडिशन आहे. फक्त काय झाला, इथला रिएजंट काय? सोडियम आयोडाइड आहे. कोण आहे बेटा? सोडियम. कोण आहे? सोडियम आयोडाइड. परंतु या ठिकाणचे रिएजंट आहे AgF आहे, Ag2F2 आहे,
AsF3 आहे, त्याच्यानंतर SbF3 आहे. त्यापैकी कुठला एक रिएजंट घ्यायचा बेटा, त्यापासून जो तयार होणार तो कोण आहे, मग R बॉन्ड F आहे. कोण आहे बेटा, कोण आहे, R बॉन्ड F. इथं पण R बॉन्ड F प्लस प्लस काय होईल, AgCl, आणि या ठिकाणी पण काय बेटा, AgBr. याला म्हणायचं अल्किल क्लोराईड. कशापासून बेटा, अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड पासून. या ठिकाणी काय तयार होईल मग, R बॉन्ड Cl, सॉरी R बॉन्ड I, इथं पण R बॉन्ड I प्लस प्लस इथं NaCl आणि इथं NaBr. तर अशा पद्धतीनं इथं तयार होतो अल्किल आयोडाईड. तर लक्षात घ्या किती इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे बेटा. या ठिकाणी हायड्रोजन एक्सचेंजचा उपयोग करून एका ठिकाणी काय पाहिलं बेटा, तुम्ही आयोडोनेशन पाहिलंय आणि एका ठिकाणी फ्लोरिनेशन पाहिलंय. आणि लक्षात घ्या दोन्हीही रिएक्शन वेगवेगळे आहेत. एक आहे फिंकरस्टेन रिएक्शन, एक आहे शॉर्ट्स रिएक्शन. आणि बाळा हे कशामध्ये पाहतोय आपण, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मध्ये बघतोय. कुठे बघतोय, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन मध्ये बघतोय. अशा पद्धतीनं तुम्ही हॅलोजनचं अल्किल हलाइड सोबत एक्सचेंज करून दोन प्रकारचे काय केलेत, प्रोडक्ट तयार केलेत. एक अल्किल आयोडाईड तयार केलाय आणि एक अल्किल फ्लोराईड तयार केलाय. तर बेटा तर अशा पद्धतीने तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज नावाची रिएक्शन व्यवस्थित समजली असेल. जर या रिएक्शन विषयी तुम्हाला अजून काही क्युरी असतील तर मला 100% कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून तुम्ही डाऊट विचारू शकता. आणि बाळा लगेच या माझ्या स्क्रीनचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. मी लगेच नवीन लेक्चरकडे काय करू, नवीन पॉइंटकडे आपण काय करणार आहोत, वळणार आहोत. चला नेक्स्ट पॉइंट कडे वळतो आपण. नेक्स्ट पॉइंट काय बेटा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशा पद्धतीने आहे बेटा, लक्ष दे, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. पहिले आपण इलेक्ट्रोफाइल काय आहे ते कळायला पाहिजे आपल्याला. इलेक्ट्रोफाइल, लक्ष दे, इलेक्ट्रोफाइल. आता इलेक्ट्रोफाइल काय आहे, इथं लक्ष दे बेटा, दोन शब्द आहेत. एक इलेक्ट्रो आहे आणि दुसरा आहे बेटा फाइल. थोडस लक्ष दे, इलेक्ट्रो म्हणजे निगेटिव्ह चार्ज आणि फाइल म्हणजे त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारा. मग निगेटिव्ह चार्ज कडे कोण अट्रॅक्ट होतो बेटा, ऑब्विसली पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच इलेक्ट्रोफाइल म्हणजेच कोण आहे बेटा, इलेक्ट्रोफाइल वर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग तिथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायची. काय बघायची आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि विशेष या रिएक्शन मध्ये क्लायमॅक्स काय माहितीये का, क्लोरीन हा इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होणार आहे. मग क्लोरीनला जर इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, समजा मला क्लोरीन बॉन्ड क्लोरीन आहे प्लस रिएक्शन करायची Al3 सोबत किंवा FeCl3 सोबत. आता Al3 सोबत जर रिएक्शन केली मी किंवा FeCl आणि या ठिकाणी Cl. आता जर पाहिलं तर फेरस जो आहे त्या फेरसच्या शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आलेत. कुठलाही एलिमेंट काय करत असतो, स्वतःच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आलेले पाहिजे, त्याला 8 इलेक्ट्रॉन. आता समजा मग हे काय करेल बेटा, हे या ठिकाणी जर पाहिलं तर इथं 1 2 3 4 5 आणि हा काय बेटा 6. थोडस लक्ष द्या, इथं रेड कलर मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत, रेड कलर मध्ये हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन कुणाचे येतं, फेरसचे. आणि जे तुमच्याकडं कोणत्या कलर मध्ये, येलो कलर मध्ये येतं, हे इलेक्ट्रॉन आहे कुणाचे, क्लोरीनचे. आता जर क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीनच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहेत 8. चेक करा बेटा, इथं बी चेक करा. परंतु तुमचा जो फेरस आहे, कोण आहे बेटा, फेरस, याच्या कक्षेचा जर विचार केला, याच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन होले किती बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6. कुठलाही एलिमेंट ऑक्टेट रूल नुसार शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आणायचा प्रयत्न करत असतो, 8. म्हणून हा जो फेरस आहे क्लोरीनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आणि मग हा जो क्लोरीन आहे बेटा, हा जो क्लोरीन आहे हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कोणाकडे जात असतो बेटा, या फेरसकडे. आणि या ठिकाणाहून होते बेटा स्टोरी चालू. कशी स्टोरी होती तयार बघा, लक्ष द्या. आता जो तयार होणार आहे तो काय होणार आहे, FeCl Cl Cl आणि Cl प्लस
आता हा जो क्लोरीन गेला होता, हा क्लोरीन कसा गेलाय, त्याचा तर इलेक्ट्रॉन नेलायच पण दुसऱ्याचे पण इलेक्ट्रॉन घेऊन गेलाय. म्हणजे याचा अर्थ या क्लोरीनचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो पण तो सोबत घेऊन गेलाय. कारण या ठिकाणी जो फेरस आहे, पहिल्याच्या ज्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन होते, तिन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीन सोबत गेले आणि भिकाऱ्याकडे इलेक्ट्रॉन आहेत का पुन्हा, नाही. म्हणून त्याने काय केलंय, क्लोरीनला स्वतःकडे अट्रॅक्ट केलंय. तू ये पण तुझ्या सोबत दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन घेऊन ये. म्हणजेच त्याच्यावर कोणता चार्ज असणार आहे बेटा, निगेटिव्ह चार्ज. परंतु लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन घेऊन गेला. इलेक्ट्रॉन घेऊन गेल्याच्या नंतर क्लोरीननं स्वतःचा इलेक्ट्रॉन दिल्यामुळं या क्लोरीनवर जो चार्ज आला बेटा, तो चार्ज आहे पॉझिटिव्ह. कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. आणि इथून स्टोरी चालू होते बेटा इलेक्ट्रोफाईलची. हा कोण आहे मग तुमचा, इलेक्ट्रोफाईल. मग हे पाहायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन कशी होणार आहे, लक्ष द्या. सिंपल आहे. समजा माझ्याकडं या ठिकाणी अशा पद्धतीनं बेन्झिन आहे. काय आहे, बेन्झिन. बेटा लक्षात घे, इथं Cl2 लिहा. इन द प्रेझेन्स ऑफ FeCl3 डार्क. कसा आहे, अंधारामध्ये होणारी रिॲक्शन बेटा ही. मग काय होईल, या ठिकाणी जो तयार होणार आहे तो असा क्लोरोबेन्झिन. आता ही रिॲक्शन बेटा पुढे पण होणार आहे. पुढे कशी रिॲक्शन होणार आहे, लक्ष द्या. सेम तीच कंडिशन आहे, प्लस Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ काय पुन्हा FeCl3. आता पुन्हा जो तयार होतोय तो असा, तो कसा तयार होणार बेटा, बघा बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग आहे बेटा. आणि लक्ष दे बेटा, हा Cl हा Cl हा Cl. आता थोडासा कॉन्सेप्ट इथं पण ध्यानात ठेवायचा आहे. या ठिकाणचा हायड्रोजन आणि इथला Cl म्हणजे मायनस HCl इथं पण व्हायलाय, मायनस HCl या ठिकाणी पण आहे. आता थोडंसं पुन्हा ही कंटिन्युअस होणार आहे प्रोसेस. आता या ठिकाणाहून जी रिॲक्शन होणार आहे ती अशी, सेम कंडिशन काय आहे, Cl2 FeCl3. आता थोडंसं लक्ष द्या, या ठिकाणी जे प्रोडक्ट तयार होतात ते असे बेटा, बेन्झिन रिंग. हा प्रोडक्ट असा पण होईल, Cl इथं Cl आणि हा कसा होईल बेटा Cl. किंवा हाच प्रोडक्ट कसा होऊ शकतो, बेन्झिन रिंग. लक्ष दे बेटा, खूप सिंपल आहे. Cl किंवा Cl असा पण होऊ शकतो. किंवा आता लक्ष द्या, आता थोडंस लक्ष द्या, असा प्रोडक्ट तयार होईल किंवा असा प्रोडक्ट तयार होईल बेटा. त्याच्यामध्येच मग काय करतो, याला पुन्हा आपण काय करतो की एक पॉसिबिलिटी अशी पण आहे, इथं प्लस लिहितो. एक पॉसिबिलिटी कशी आहे, लक्ष द्या, बेन्झिन रिंग. आता इथं Cl आहे, या ठिकाणी Cl आणि या ठिकाणी Cl. अशा पद्धतीने ह्या पॉसिबिलिटीज. बेटा पुढचा काय पॉइंट होणार आहे, लक्ष दे इकडे. पुढचा काय पॉइंट असणार आहे, आता लक्ष दे, सिंपल आहे. काय इथं Cl बॉन्ड Cl तर असणार आहे, FeCl3 तर असणार आहे. मग याच्यापासून जो तयार होणार आहे तो असा Cl बॉन्ड Cl बॉन्ड Cl बॉन्ड Cl बॉन्ड Cl बॉन्ड Cl. आता लक्षात घ्या, मायनस इथं काय असणार बेटा, HCl या ठिकाणी पण मायनस असणार आहे, इथं पण काय असणार आहे, मायनस HCl असणार आहे बेटा. तर अशा पद्धतीनं 1 2 3 4 किंवा या ठिकाणी किती Cl बाहेर पडतील बेटा, जनरली जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा 1 2 3 झाले, अजून 3 HCl काय होतील, बाहेर पडतील. आता ही झाली बेटा तुमचं, याला म्हणतो आपण बेन्झिन किंवा हेक्साक्लोरोबेन्झिन म्हणायचं बेटाला. काय म्हणायचं, हेक्साक्लोरो
काय म्हणायचं, हेक्साक्लोरोबेन्झीन. आता लक्षात घ्या बेटा, सिंपल आहे, ही रिॲक्शन अशी पण व्हायला पाहिजे होती. बघा लक्ष द्या, अशी पण होईल. इथं लक्षात घ्या काय घेतले बेटा, 6Cl2 घेतले मायनस 6HCl असतील बेटा इथं, लक्षात घ्या. आणि त्यापासून तयार काय व्हायला, हेक्साक्लोरोबेन्झीन तयार व्हायला बेटा. काय व्हायला, हेक्साक्लोरोबेन्झीन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट पॉइंट कडे वळायचंय. मग नेक्स्ट पॉइंट काय आहे बेटा, लक्ष द्या. समजा माझ्याकडे इथं बेन्झीन आहे आणि काय घेतला बेटा, इथं CH3 आहे. आता ज्या वेळेस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचंय, ज्या वेळेस काय असतं बेटा, बेन्झीन जो आहे त्या बेन्झीनवर जर CH3 असेल तर ती रिंग ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग फॉर इलेक्ट्रोफाईल. तर ती रिॲक्शन कशी होईल, जनरली माझ्याकडं आता दोन पोझिशन या ठिकाणी ऍक्टिव्हेट येतात. एक कोणती पोझिशन, एक आर्थो पोझिशन, एक दुसरी कोणती आहे, पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट आहे. आता तुम्हाला सोप्या पद्धतीने रिॲक्शन करायची असेल तर काय करणार तुम्ही, Br बॉन्ड Br इथं ब्रोमोनेशन करायचंय आणि ब्रोमीन ऍक्ट होणार आहे बेटा काय म्हणून, इलेक्ट्रोफाईल म्हणून. मग इथं लिहायचं बेटा FeCl3 आणि काय बेटा, डार्क. तर जो प्रोडक्ट तयार होणार आहे, दोघांचं मिक्सचर तयार होणार आहे, ते मिक्सचर असं असणार आहे बेटा, लक्षात घे. इथं कोण असणार आहे, CH3, तर इथं असणार आहे बेटा Br. आता थोडंसं लक्ष द्या, प्लस इथं कोण आहे, बेन्झीन रिंग, काय असणार बेटा, CH3 आणि इथं असणार बेटा तुमचा Br. एक आहे, जर एक पाहिलं तर जनरली त्याचं नाव जर पाहिलं तर काय, आर्थोब्रोमोटोलिन आहे. एक काय बेटा, आर्थोब्रोमोटोलिन आहे आणि दुसरा आहे पॅराब्रोमोटोलिन. आणि लक्षात घ्या, हे दोन्ही प्रोडक्ट मिळून काय तर 100% येतं, या दोघांचं मिक्सचर आहे. आणि तुमचा बाय प्रोडक्ट जो तयार होणार आहे तो प्लस कोण आहे बेटा, तुमच्याकडं HBr आहे. कोण आहे, HBr. तर अशा पद्धतीनं ही रिॲक्शन होत असते बेटा, लक्ष द्यायला आहे. अशा पद्धतीने काय व्हायली, रिॲक्शन व्हायली. तर हे झालं तुमचं काय, तुमचं एक प्रकारचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि या ठिकाणी किती तयार व्हायले बेटा, प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट तयार व्हायले. ओके, चला आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळतोय. पटकन याचा काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. रिॲक्शन, कोणती रिॲक्शन बेटा, सँडमियर्स रिॲक्शन. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्याला त्या पॉइंट कडे व्हायचंय. तुम्हाला समजण्यासाठी या रिॲक्शनला असं पण लिहू शकतो बेटा आपण, कसं, समजा मी 2 बेन्झीन घेतले, काय घेतले, 2 बेन्झीन, आणि या दोन्ही बेन्झीनला आपण समजा CH3 घेतला इथं, आणि त्याला काय केलं बेटा, थोडंसं लक्ष द्या, या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, 2 बेन्झीनचे, म्हणजे जनरली समजून घेण्यासाठी जर आपण काय केलं, व्यवस्थित 2 बेन्झीन म्हणजे टोलिन घेतले, या 2 टोलिनची रिॲक्शन कशी दाखवली. इथं समजा मी काय केला, Br बॉन्ड Br आहे बेटा, आणि इथं पण काय घेतला मी, प्लस Br बॉन्ड Br घेतला. आता 2 टोलिन येतं, दोन्ही टोलिन मध्ये एकदा एक पोझिशन कोणती आहे, आर्थो ऍक्टिव्हेट आहे, एक काय पॅरा ऍक्टिव्हेट आहे. आणि लक्षात घ्या बेटा, अशा पद्धतीनं आपण त्याला काय करू शकतो, लिहू शकतो, इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा, FeCl3 आणि काय बेटा, डार्क. तर काय तयार होईल, तुम्हाला माहित आहे, बेन्झीन रिंग. इथं कोण आहे, CH3 आहे ना CH3, आणि इथं कोण असणार आहे बेटा, Br, प्लस इथं बेन्झीन रिंग, इथं कोण असणार आहे, CH3, आणि या ठिकाणी कोण असणार बेटा, Br, प्लस कोण असणार आहे, HBr. तर अशा पद्धतीने पण ही रिॲक्शन काय करू शकता तुम्ही, व्यवस्थित समजून घेण्यासाठी लिहू शकता. याला म्हणायचं टोलिन, याला म्हणायचं ब्रोमीन, आणि याच्यापासून काय होतं बेटा, आर्थोब्रोमोटोलिन, आणि हे काय तुमचा पॅराब्रोमोटोलिन आहे. काय आहे, पॅराब्रोमोटोलिन. चला पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा, घेतला. आता नेक्स्ट काय करतो आपण, पॉइंट कडे ओढतोय. ज्या पॉइंटचं नाव आहे सँडमियर्स रिॲक्शन. काय आहे,
सँडमियर्स रिॲक्शन. आता सँडमियर्स रिॲक्शन पाहत असताना खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन बेटा. ही रिॲक्शन तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला अमाइन्स नावाचा जो टॉपिक आहे त्या अमाइन्स नावाच्या टॉपिक मध्ये पण ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर ही रिॲक्शन माझ्या पद्धतीनं कशी बघायची आहे, हिचा माइंड मॅप कशा पद्धतीने डोक्यात ठेवायचा हे मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून देणार आहे. आणि त्याचबरोबर सँडमियरच्या तिन्ही 2, 1, 2, 3 अशा रिॲक्शन पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण क्लोरोनेशन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ब्रोमोनेशन पाहणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत बेटा, आयोडोनेशन पण पाहणार आहोत. ते कसं, तर लक्ष दे बेटा, सिंपल आहे. कशा पद्धतीने आहे लक्ष दे. आता याच्यामध्ये महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे बघा, रिॲक्शन काय बेटा आपल्याकडं सँडमियर्स रिॲक्शन आहे. या सँडमियर्स रिॲक्शन मध्ये महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे बेटा, लक्ष दे इकडं. महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे बघा. आता लक्ष दे इकडं, ही माझ्याकडं बेन्झिन रिंग आहे. या बेन्झिन रिंगला अटॅच काय केला मी, N बॉन्ड H बॉन्ड H, याला NH2 म्हणतो मी. काय म्हणतो, NH2 म्हणजे जे काय आहे ॲनिलीन. कोणे, ॲनिलीन आहे. यालाच आपण प्रायमरी अमाइन पण म्हणतो. काय आहे, प्रायमरी अमाइन. याची रिॲक्शन करायची आपल्याला बघा. थोडासा रिॲक्शन मॅप, तुमचा माइंड मॅप कशा पद्धतीने बनवलाय मी. सपोज माझ्याकडे या ठिकाणी N सोडियम आहे, NaNO2 आहे समजा, N डबल बॉन्ड O आणि हा O आहे. पुन्हा माझ्याकडं H बॉन्ड Cl आहे, H बॉन्ड Cl आहे. थोडंसं लक्ष द्या बेटा, खूप इम्पॉर्टंट होणारी कॉन्सेप्ट आहे. यापासून जो तयार होतोय बेटा, काय होईल रे, H2O. शिल्लक काय राहतो, पुन्हा या ठिकाणचा जो कोण आहे हा एवढा. शिल्लक काय राहिलं बेटा माझ्याकडं, शिल्लक काय राहिलंय, शिल्लक राहतोय माझ्याकडं, लक्ष द्या, हा Cl, आय एम सॉरी, कोण, लक्ष दे बेटा, हा Cl, हा N शिल्लक राहतोय. काय होईल, हा H2O इन द प्रेझेन्स ऑफ किती बेटा, 0 डिग्री सेल्सिअस टू किती म्हणतोय मी, 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर तयार होणारा कोण आहे, लक्ष दे बेटा, सिंपल आहे, बेन्झिन रिंग आहे. या बेन्झिन रिंग कडे कोण शिल्लक राहिलाय, N. पुन्हा एक काय तुमच्याकडे हा N म्हणजेच कोण आहे, N2. आणि दुसरा कोण आहे बेटा, Cl. थोडंसं लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे बेटा. इथं जो तयार होतोय तो कोण असणार आहे बेटा, प्लस, आणि हा काय मायनस. तर प्लस काय काय तुमच्याकडे शिल्लक चेक करा. शिल्लक काय आहे, एक कोण आहे 2H2O प्लस NaCl. तर अशा पद्धतीनं हा काय तयार झाला बेटा, बेन्झिन डायअझोनियम, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. कोण आहे, बेन्झिन डायअझोनियम क्लोराइड किंवा हालाइड. थोडंसं लक्ष द्या. आता हे झाला तुमचा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. हा मेन प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टचा उपयोग करून आपण वेगवेगळे क्लोरोनेशन करू शकतो, ब्रोमोनेशन करू शकतो आणि आयोडोनेशन करू शकतो. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. समजा मी या रिॲक्शन मध्ये काय केलं बेटा, थोडंसं लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग आहे. या रिॲक्शन मध्ये काय केलंय, इथं Cu2Cl2 जर यूज केला तर N2 हा लिव्हिंग, व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप आहे. N2 काय आहे,
व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप आहे आणि तो N2 काय करल, इथं बेन्झिन रिंग, इथं काय आहे बेटा पुन्हा बेन्झिन रिंग हा Cl प्लस N2 गॅस काय होईल, इव्हॉल्व्ह होईल. याला क्लोरोबेन्झिन म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, क्लोरोबेन्झिन. आता हा झाला आपला क्लोरोबेन्झिन. त्याच्यानंतर मी जर समजा या ठिकाणी काय घेतला बेटा, काय घेतला, KI. KI म्हणजे काय, पोटॅशियम आयोडाइड. पुन्हा सेम रिॲक्शन, तुमचा बेन्झिन रिंग आणि इथं काय समजा I, काय आहे I प्लस व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप कोण आहे, N2 गॅस काय व्हायला, इव्हॉल्व्ह व्हायला. आणि त्यापासून जो तयार व्हायला बेटा तो आहे तुमचा आयोडो कोण आहे, आयोडो बेन्झिन आहे. तेवढ्यावरच थांबत नाही बेटा, तर पुन्हा ही रिॲक्शन समोर जाते बेटा. आता मी काय करायचं, मला इथं फ्लोरोबेन्झिन तयार करायचं. काय करायचं आहे, फ्लोरोबेन्झिन. फ्लोरोबेन्झिन तयार करणं काय, HbF4 घ्यायचं. काय घ्यायचं तुम्हाला, HbF4. आता काय होतं बेटा माहितीये का, हा H आणि हा Cl निघून जातो इथला, मायनस HCl तयार होतो. काय तयार होतो, मायनस HCl. आता लक्षात घ्या, जो तयार होणारा आहे तो काय आहे, सिंपल आहे. इथं N2 ला N2 जशाला तसा आणि राहतो काय, BF4. काय राहतो, BF4. आणि लक्षात घ्या बेटा, याला पुन्हा आपण काय दिली, उष्णता दिली. उष्णता दिल्याच्या नंतर जो तयार झाला तो आहे BF4 मधला काय आहे तुमचा एक F, त्याच्यानंतर प्लस N2 निघून जाणार आहे बेटा, प्लस BF3 पण काय होणार आहे, बाय प्रोडक्ट पडणार आहे बाहेर. काय पडणार आहे, BF3 बाय प्रोडक्ट. अशा पद्धतीनं हा झाला तुमचा फ्लोरोबेन्झिन. बघा, सँडमियर्स रिॲक्शन किती इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ज्या रिॲक्शन मध्ये आपण काय करत असतो बेटा, ॲरिन डायझोनियम सॉल्ट किंवा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार करतोय. कुणापासून करतो बेटा, हा जो आहे तुमचा जनरली याचं नाव काय आहे, सोडियम नायट्राइट. आपण जनरली जर पाहिलं तर ऍक्च्युअल काय आहे, सोडियम नायट्राइड आणि HCl ची रिॲक्शन करून काय तयार होतो, HNO3 तयार होत असतो. ऍक्च्युअली इथं लिहिताना असं लिहित असतो आपण NaNO2 प्लस HCl. तर हे काय आहे, NaNO2 प्लस H बॉन्ड Cl. तर काय होतं बेटा, हे जनरली HCl निघून जातो, याच्यापासून जो तयार होतो HNO2 प्लस काय आहे, NaCl. हा HNO2 त्या ठिकाणी डायझोनियम ग्रुप तयार करण्यासाठी उपयोगात येत असतो. हे अशा पद्धतीने रिॲक्शन आहे. काय घेतला, ॲनिलीन घेतला, त्यासोबत रिॲक्शन केला, अशी रिॲक्शन केली ज्याच्यापासून काय तयार झाला, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला. आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचा उपयोग करून आपण 3 प्रोडक्ट तयार केले. तर 3 प्रोडक्ट कोणते कोणते, एक आहे क्लोरोबेन्झिन, दुसरा आहे काय रे, आयोडो बेन्झिन, तिसरा आहे बेटा याच्यामध्ये तिसरा जो आहे तो आहे बेटा कोण, फ्लोरोबेन्झिन. आणि सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट काय आहे माहिती आहे का, जो तुमचा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आहे किंवा क्लोराईड आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावतो, तो आहे तुमचा N2 ग्रुप. कोण आहे बेटा, N2 ग्रुप. आणि याच N2 ग्रुपमुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतात, मॉलिक्यूल तयार करू शकतात बाय युझिंग काय बेटा, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आणि ही जी कॉन्सेप्ट आहे बेटा, आता तुमचा जो अमाइन्स नावाचा टॉपिक आहे समोरचा, त्या अमाइन्स नावाच्या टॉपिक मध्ये ही कॉन्सेप्ट तुमची कंप्लीट झाली. आता काहीच करायची गरज नाही. आता जरी केली तरी तुम्हाला अमाइन्स मध्ये हा कॉन्सेप्ट पुन्हा पाहायची गरज पडणार नाही. ही मी गवाही देतो बेटा, आहे लक्षात.
तर पटकन बेटा याचा काय कर, स्क्रीनशॉट काढून घे आणि आपल्याला लागलीच काय करायचंय, नवीन पॉइंटकडे वळायचंय. परंतु आता भरपूर टाइम झालेला आहे, आपण काय करतोय, थांबतोय बेटा. आणि लक्षात घ्या बेटा, तुम्हाला जर या दोन्ही तिन्ही जे आपण रिॲक्शन बघितले, आता फिंकलस्टेन रिॲक्शन आहे तुमची, त्याच्यानंतर कोणती रिॲक्शन आहे, सॉर्ट्स रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, सँडमियर्स रिॲक्शन आहे, या कुठल्याही रिॲक्शन मध्ये डाऊट असतील तर माझ्यासोबत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये किंवा माझ्या मोबाईल फोनवर पण तुम्ही डाऊट विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे बेटा 9881175310. या नंबरवर तुम्ही मला कुठलाही डाऊट व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला जसा टाइम भेटेल त्या टायमामध्ये काय करेल, तो डाऊट क्लिअर करून द्यायचा प्रयत्न करेल. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला माझं लेक्चर व्यवस्थित आवडला असेल, समजला असेल, तर माझ्या लेक्चरला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय महाराष्ट्र.